राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं 26 जुलैला आरक्षण शतकोत्तरी रौप्य महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहूंच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी विविध ठराव करण्यात आले. राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं 26 जुलै या आरक्षण शतकोत्तरी रौप्य महोत्सवी दिनानिमित्त राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतिहास अभ्यासक डॉक्टर भाऊसाहेब खणे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के.जी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. तसंच छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य देत कशा पद्धतीनं बोर्डिंगची निर्मिती केली आणि आरक्षण लागू केलं याविषयी माहिती दिली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 26 जुलै 1902 साली आरक्षण लागू केल्याचं सांगितलं. आज सर्वत्र आरक्षणाची मागणी होते, मात्र त्यांनी 125 वर्षापूर्वी याचा पाया रचला. यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा अंदाज येतो, असं त्यांनी सांगितलं. यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत राजर्षी शाहूंच्या विचारांना उजाळा दिला. याप्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी शाहू विचारांचे कार्यक्रम झाले पाहिजेत, व्यापारीकरण आणि भाडेवाढ खपवून घेतली जाणार नाही, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाच्या माध्यमातून कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव हाणून पाडू, दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाची साम्य नसलेला पुतळा बदलावा, राज्य शासनानं राजधानी मुंबई इथं राजर्षी शाहू महाराज यांचं यथोचित भव्य स्मारक उभं करावं, असे विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी डॉक्टर रमेश जाधव, प्राचार्य विकास पोवार, राजर्षी शाहू सलोखा मंचचे बबनराव रानगे, प्राचार्य टी.एस. पाटील, प्राचार्य जे.के. पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे, गिरीश मोरे, संजय कांबळे, उमेश सूर्यवंशी, स्वप्ना घाटगे, देविका राणी पाटील, छाया पोवार आदी उपस्थित होते.